जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण अद्यापपर्यंत जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आत्ताचा हा जो काही व्हिडिओ आहे तो FY पासून ते TY पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का तुमचे अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे तुमची जर का BA BCom BSc BBA BBIB BBA BSc ॲनिमेशन हॉस्पिटॅलिटी स्टडी, त्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स BCA सायन्स आणि अन्य फॅकल्टी जे काही आहे तर त्यांची जी काही डिग्री आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला रेग्युलर सब्जेक्टच्या क्रेडिट बरोबरच तुम्हाला एक्स्ट्रा 8 क्रेडिट मिळवणं अनिवार्य असतं. तर हे जे काही एक्स्ट्रा क्रेडिट आहे तर हे एक्स्ट्रा क्रेडिट मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तर ते क्रेडिट कसे अर्न करायचे हे देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. जे विद्यार्थी FYला आहे तर या FYच्या विद्यार्थ्यांना जे काही एक्स्ट्रा क्रेडिटचे 4 क्रेडिट अनिवार्य असतात, त्यापैकी 2 क्रेडिट हे G1 फिजिकल एज्युकेशन या सब्जेक्टसाठी असतात, तर 2 क्रेडिट हे 299 तुमच्या डेमोक्रेसी इलेक्शन अँड गव्हर्नन्स या सब्जेक्टसाठी तुम्हाला असतात. असे मिळून 2 आणि 2 असे 4 क्रेडिट तुम्हाला फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असतात. अदरवाईज जर का तुम्ही हे 4 क्रेडिट मिळवले नाही तर तुम्हाला काय करावं लागतं, पुन्हा पुढच्या सेमिस्टरला फॉर्म भरावा लागतो आणि ती परीक्षा द्यावी लागते. ओके, सो जेवढेही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी माहिती झाली असेल की FYचे तुम्हाला 4 क्रेडिट कोणते आहे आणि आता ते कसे मिळवायचे. तर त्यापैकी आपण बघूया की फिजिकल एज्युकेशन जे आहे तर तुमच्या महाविद्यालयात स्पोर्ट डिपार्टमेंट असेल किंवा जिमखाना विभाग असेल तर त्यांच्यामार्फत फिजिकल एज्युकेशनच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शारीरिक चाचणी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काय केले जाते, फिजिकल एज्युकेशनचे क्रेडिट मिळवण्यासाठी ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात. तर त्या माध्यमातून तुम्हाला 2 क्रेडिट अर्न केले जातात. तर डेमोक्रेसी इलेक्शन आणि गव्हर्नन्स हा जो काही सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टसाठी तुम्हाला जी काही 2 क्रेडिट आहे तर याची बहुतेक महाविद्यालयामध्ये MCQ परीक्षा मराठी किंवा इंग्लिशमधून घेतली जाते. हो पप्पा, आवाज करू नका ना भांड्यांचा. तर यांची जी काही परीक्षा घेतली जाते तर ती परीक्षा काही महाविद्यालय 50 मार्कांची घेतात तर काही महाविद्यालय 25 मार्कांची परीक्षा घेतात. पण शक्यतो तरी 50 मार्कांची परीक्षा ही घेतली गेली पाहिजे. ती MCQ असू द्या, थेरॉटिकल असू द्या, तर त्या माध्यमातून तुम्ही फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रेसी या विषयांचे क्रेडिट अर्न करू शकतात. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जर का SY किंवा TYला असताल, ओके, तर यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट अनिवार्य आहे. तर ते क्रेडिटचे सब्जेक्ट कोणते आहे तर ते आहे GR2A पासून तर GR9A पर्यंतचे. तर या माध्यमातूनच तुम्हाला 4 क्रेडिट अर्न करता येतात. तर आपण ते पण बघणार आहे की GR2A कशाशी निगडीत आहे, GR2B कशाशी निगडीत आहे, GR9A कशाशी निगडीत आहे, हे आपण सर्व बघणार आहोत. आणि ते कसे मिळवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सरतेशेवटी तुम्हाला सांगेल, हॉल तिकीटमध्ये सब्जेक्ट दिसत असेल तर नेमकी काय करावं आणि दिसत नसेल तर नेमकी काय करावं याबाबतची माहिती तुम्हाला देतो आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समोर माझ्या पुढे एक महत्त्वाचं हॉल तिकीट आहे जे TYच्या विद्यार्थ्याचं आहे, TY BComच्या विद्यार्थ्याचं. तर GR2A हा कशाशी निगडीत आहे तर स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेवल आहे. त्यानंतर GR2B स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशन ॲट युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवलपर्यंत आहे. GR3A हा नॅशनल सोशल सर्व्हिस स्कीम, ज्याला आपण NSS म्हणतो, आणि पार्टिसिपेशन इन कॅम्प असं त्यांना नाव दिलेलं आहे. GR3B हा NCC रिलेटेड आहे विथ पार्टिसिपेशन इन ॲन्युअल कॅम्प आहे. त्यानंतर GR3C हा NCC विथ B सर्टिफिकेट अँड C सर्टिफिकेट अवॉर्डेड स्टुडंटसाठी आहे. तर GR3D हा NSS किंवा NCC रिपब्लिक डे परेड पार्टिसिपेशनसाठी आहे. GR4A हा आविष्कार पार्टिसिपेशन किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशनसाठी आहे. GR4B हा आविष्कार पार्टिसिपेशन किंवा आविष्कार सिलेक्शन ॲट युनिव्हर्सिटी लेवल आहे. तर GR4C हा आविष्कार विनर ॲट स्टेट लेवल यासाठी दिलेला आहे. तर GR5A
हा रिसर्च पेपर प्रेझेंटेशन ॲट स्टेट किंवा युनिव्हर्सिटी लेवल किंवा नॅशनल लेवल आहे. तर GR5B हा रिसर्च पेपर रिप्रेझेंटेशन ॲट इंटरनॅशनल लेवल दिलेला आहे. GR6A हा दिलेला आहे पार्टिसिपेशन इन समर स्कूल किंवा प्रोग्रामिंग शॉर्ट टर्म कोर्ससाठी दिलेला आहे. इथे तुमच्या हॉल तिकीटमध्ये इथे या विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटमध्ये GR7A दाखवलेला नाही आहे. ओके, GR7A हा जो काही आहे तो सोशल सर्वे या रिलेटेड असणार आहे. तर GR8A हा फील्ड व्हिजिट किंवा स्टडी टूर इंडस्ट्रियल व्हिजिट पार्टिसिपेशन या रिलेटेड असणार आहे. तर GR9A हा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स किंवा मूक कोर्सेस किंवा करिअर ॲडव्हेंचर या संदर्भाने इंटर्नशिप केलेली असेल तर त्यासाठी हा कोर्स अवेलेबल आहे. GR2A साठी 1 क्रेडिट आहे. GR2B साठी 2 क्रेडिट आहे. GR3A साठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे. GR3B साठी 2 क्रेडिट आहे. GR3C साठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. रिपब्लिक डे जे काही अवॉर्डेड असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 क्रेडिट अवेलेबल आहे. GR4A साठी तुम्हाला 2 क्रेडिट किंवा 1 क्रेडिट आहे. GR4B साठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. GR4C तुमची जर का आविष्कार पार्टिसिपेशन तुम्ही विनर झालात तर त्यासाठी सुद्धा तुमचे 4 क्रेडिट अवेलेबल आहे. GR5A हे जर का तुम्ही पेपर रिप्रेझेंटेशन केला त्याला 1 किंवा 2 क्रेडिट आहे. GR5B याला देखील 2 किंवा 4 क्रेडिट आहे ज्यावेळेस रिसर्च पेपर हे इंटरनॅशनल लेवलला पब्लिश केले असतील तर किंवा प्रेझेंट केले असतील तर. GR6A हा समर स्कूल किंवा प्रोग्राम आहे. यामध्ये 1 क्रेडिटपासून तर 4 क्रेडिटपर्यंत आहे. जर का तुमचा कोर्स शॉर्ट टर्मचा हा 15 तासाचा असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट आहे. 30 तासाचा असेल तर 2 क्रेडिट आहे. 60 तासाचा असेल तर तुम्हाला 4 क्रेडिट आहे. GR7A ओके, GR7A जो काही आहे तो तुमचा सोशल सर्वे रिलेटेड आहे त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. GR8A हा फील्ड व्हिजिट स्टडी टूर या रिलेटेड आहे त्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे. तर GR9A हा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स किंवा मूक कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. यासाठी सुद्धा सेम पॅटर्न आहे. 15 तासाचा जर का केला तर त्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे. 60 तासाचा केला तर 4 क्रेडिट तुम्हाला दाखवलेले आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रत्येक क्रेडिट कसे अर्न करायचे, जसं स्पोर्ट्स रिलेटेड असेल तर तुम्ही महाविद्यालयाच्या स्पोर्ट्समध्ये किंवा युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवलपर्यंत जर का तुम्ही पार्टिसिपेट केला असेल ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या अथॉरिटीकडे ते सर्टिफिकेट देऊन ते क्रेडिट मिळवू शकता. GR3A पासून तर GR3D पर्यंतचे जे काही कोर्सेस आहे जर तुम्ही 1 हिवाळी शिबिर पूर्ण केलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट मिळतं. NCCमध्ये असेल तुम्ही नुसता ॲन्युअल कॅम्पला पार्टिसिपेशन असेल तर 1 क्रेडिट आहे. तुम्हाला B किंवा C सर्टिफिकेट मिळालं त्यासाठी 2 क्रेडिट आहे. तर जर का तुम्ही रिपब्लिक डेमध्ये जर का परेड केलेली असेल किंवा पार्टिसिपेशन केलेलं असेल NCC आणि NSS मार्फत तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 क्रेडिट अर्न केलेले भेटतील. यासाठी तुम्हाला तुमचं जे काही पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट असेल ते संबंधित महाविद्यालयाच्या सब्जेक्ट टीचर्सकडे द्यायचं. त्यानंतर ते तुम्हाला त्याची बॅच तयार करून तुम्हाला ते मार्क देणार आहे किंवा ग्रेड भरणार आहे. नंतर आविष्कार पार्टिसिपेशन जर का तुम्ही त्याच्यात भाग घेतला असेल किंवा तुमचं युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत सिलेक्शन झालं असेल तर ते डॉक्युमेंट स्टेट लेवलपर्यंत असतील किंवा युनिव्हर्सिटी लेवलमध्ये असतील ज्याच्यामध्ये तुम्ही विनर असताल तर ते सर्व डॉक्युमेंटेशन तुम्ही त्यांच्यापर्यंत दिलं तर तुम्हाला त्याच्यातून ते क्रेडिट मिळून जातील. तर GR5A आणि B मध्ये देखील तुमचा जो काही रिसर्च पेपर असेल तर त्याची तुम्ही प्रिंटआउट काढा. त्याचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट्स असेल, पेपर प्रेझेंटेशनचं सर्टिफिकेट असेल तर ते अटॅच करा, सोबत हॉल तिकीट द्या आणि संबंधित शिक्षकांपर्यंत ती माहिती पोच करा. त्यानंतर GR6A हा जो काही आहे तो समर स्कूल प्रोग्राम किंवा शॉर्ट टर्मचा कोर्सेस आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट भेटतं. ते सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करणं आवश्यक आहे. नंतर GR7A हा सोशल सर्वे किंवा सायंटिफिक सर्वे आहे. तर त्यामध्ये तुम्ही ज्या टॉपिक्सवर सर्वे केला असेल तर त्याचा डेटा असेल तर त्या डेटाची प्रिंटआउट काढा. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल आणि त्यासोबत हॉल तिकीट जॉईन करून तुम्ही तो सर्वे तुमच्या टीचर्सपर्यंत देऊ शकता. त्यानंतर GR8A हा मुळात फील्ड व्हिजिट स्टडी टूर किंवा इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. तुम्ही ज्या ठिकाणी व्हिजिट केली असेल तर तिथलं काही प्रमाणपत्र असेल किंवा कॉलेजनी काही प्रमाणपत्र इश्यू केलं असेल तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याचे क्रेडिट हे मिळून जातील. आणि शेवटचा आहे GR9A हा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स आहे, मूकचा कोर्सेस आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्याची प्रिंटआउट काढा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा त्याची प्रिंटआउट तुम्ही जॉईन करू शकता. सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मेलवर भेटून जातं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तिथून
वेबसाईटवरतून सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतं. तर ते सर्टिफिकेटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याची प्रिंटआउट काढा आणि रिपोर्ट तयार करून काय करा, तुमच्या सब्जेक्ट टीचरकडे किंवा रिलेटेड अथॉरिटीकडे तुम्ही ते सबमिट करा. त्यावेळेस तुम्हाला त्याचे मार्क्स हे भेटतील. मुळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की ज्याही ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला क्रेडिट मिळवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटची झेरॉक्स, त्याचबरोबर तुमचं त्या ॲक्टिव्हिटीच्या निगडीतला रिपोर्ट लागेल, काही फोटोग्राफ्स लागतील, संबंधित सर्टिफिकेट्स लागेल किंवा त्या संबंधातला काही एखादा पुरावा असेल तर तो तुम्हाला अटॅच करणं गरजेचं असेल आणि ही माहिती तुम्ही तुमच्या टीचर्सकडे दिली गेली पाहिजे. संबंधित महाविद्यालयाने पण काय केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना हे ज्याला जेवढे क्रेडिट मिळवायचे असेल तर तो मिळू शकतो. यासाठी एक महत्त्वाची अट अशी आहे की एका वर्षात 4पेक्षा जास्त क्रेडिट मिळवता येत नाही. ओके, 4पेक्षा जास्त क्रेडिट मिळवता येत नाही. म्हणजे फर्स्ट इयरचा विद्यार्थी असेल तर तो फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रेसी येथूनच 4 क्रेडिट मिळू शकतो. तो जर का SYचा असेल तर GR2A पासून तर GR9A पैकी कोणतेही ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करून त्यातून 4 क्रेडिट हे अर्न करू शकता. जर का तो SYला असेल त्याला GR2A पासून 9A पर्यंत सगळे ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणजे तो NSSमध्ये पण आहे, स्पोर्ट्समध्ये पण आहे, आविष्कारमध्ये पण आहे, फील्ड व्हिजिट पण केली, सर्वे पण केला, तर त्यांनी तेवढे जर का डॉक्युमेंट जमा केले तर त्याला 4 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट हे अर्न करता येतात. आता बघा, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे हे जो काही TYचा विद्यार्थी आहे तर त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता 355H म्हणजे हा त्याचा बॅकलॉग विषय आहे. 361, 362, 363, 364, 365H आणि 366H असे जवळजवळ 7 विषय त्याचे SY आणि TYचे आहेत. त्याचे TYचे 5वं सेम 6वं सेम आहे आणि GR2A पासून तर 9Aचे देखील सब्जेक्ट त्याच्या हॉल तिकीटमध्ये आलेले आहे. म्हणजे याचे सेमिस्टर 5 पर्यंत, ओके, TY पर्यंतची जी काही एक्झाम झाली तर सेमिस्टर 5 पर्यंत त्याचे फर्स्ट इयरचे 4 क्रेडिट कदाचित कंप्लीट झालेले असेल, पण SY आणि TY मिळून जे काही 4 क्रेडिट अर्न करायचे होते तर त्याचे ते झालेले नाही आहे. म्हणून त्याच्या हॉल तिकीटमध्ये ते आलेले आहेत. म्हणजेच काळजीपूर्वक लक्षात घ्या, ज्या स्टुडंटच्या हॉल तिकीटमध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे या अगोदरच्या परीक्षेमधून तेवढे क्रेडिट पूर्ण झालेले नाही, तर आत्ता 4 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट त्यांनी अर्न करणं अपेक्षित आहे. आता हा एक दुसरा विद्यार्थी, याचा हॉल तिकीट बघा तुम्ही, तर याच्यामध्ये बघा 245, 361, 352, 354, 362, 63, 64, 65 आणि 66 दाखवलेले. म्हणजे या विद्यार्थ्याचे SY आणि TY, ओके, याच्यातले जे काही बॅकलॉग आणि जे काही रेग्युलर सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट त्याच्या हॉल तिकीटमध्ये दिसत आहे. तर त्याच्या हॉल तिकीटमध्ये GR2A ते GR9A यापर्यंतचे जे काही सब्जेक्ट्स आहे ते नाही आहे. याचा अर्थ की त्यांनी सेमिस्टर 5 पर्यंत त्यांनी FYचे 4 क्रेडिट आणि SYचे 4 क्रेडिट त्यांनी अर्न केलेले असतील. आता तुम्हाला प्रश्न असा आहे की सर, आम्ही जे काही एक्स्ट्रा क्रेडिट अर्न केलेले आहे तर ते आम्हाला कुठे बघायला भेटतील? तर बघा, तुमचे जे काही कॉलेजकडून आलेलं रिझल्ट लेजर असेल किंवा मी म्हणेल की कॉलेजने आपलं रिझल्ट लेजर विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर किंवा नोटीस बोर्डवर डिस्प्ले करा किंवा त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या ग्रुपपर्यंत जर का पोहोचवलं तर त्याला समजून येईल की आपले एक्स्ट्रा क्रेडिट किती पूर्ण झालेले आहे, एक्स्ट्रा क्रेडिट किती पूर्ण करायचे बाकी आहे. तर तुमच्या रिझल्टमध्ये सुद्धा तुमचे, जसं आता एखादा विद्यार्थी आपण गृहीत धरूया की तो आता TYच्या 6व्या सेमला आहे, तर त्याचा रिझल्ट लेजरमध्ये त्याचा 231 ते 239 सब्जेक्ट दिसतील, 241 ते 249 पर्यंतचे सब्जेक्ट दिसतील, 351 ते 356 पर्यंत सब्जेक्ट दिसतील आणि नंतर त्याचे GR2A ते GR9A याच्यातून त्यांनी जे काही क्रेडिट अर्न केलेले असतील तर ते त्याच्या हॉल रिझल्ट लेजरमध्ये त्याला बघायला भेटतील. एक्स्ट्रा क्रेडिटचे जे काही सब्जेक्ट आहे ते फक्त GR2A, ओके, GR2A आपण इथे बॅकला दाखवूया, ओके, तर त्याचे GR2A ते GR9A यापैकी जे काही सब्जेक्ट्स असतात ते त्याचे एक्स्ट्रा क्रेडिटचे असतात. त्याच्यापैकी जर का तो फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयरसाठी तुम्हाला G1 फिजिकल एज्युकेशन आणि 299 किंवा 12999 किंवा 12299 असे जे सब्जेक्ट्स असतील ते डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स रिलेटेड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक्स्ट्रा क्रेडिटचे नेमके सब्जेक्ट कोणते, ते कसे अर्न करायचे या बाबतीत आणखीन एक सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या ॲक्टिव्हिटीचे किती क्रेडिट आहे. आत्ता कदाचित सांगताना थोडंसं मिसमॅच झाला असू शकतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो,
निश्चित तुम्ही या क्रेडिटचा अभ्यास करा. ज्याही विद्यार्थ्यांचा आता महत्त्वाचा प्रश्न आपला असा आहे की एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट हॉल तिकीटमध्ये दिसत आहे तर काय करावं, तर निश्चित तुम्हाला एक्स्ट्रा 4 क्रेडिट SYTY मिळून आणि फर्स्ट इयरचे 4 क्रेडिट किमान मिळवायचे आहे, हे तुम्ही गृहीत धरा. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन झालेलं आहे, म्हणजे एखादा डी फार्म करून डायरेक्ट सेकंड इयर BScला ॲडमिटेड झालेला आहे, ओके, तर अशा विद्यार्थ्यांनी किमान 6 क्रेडिट किंवा 8 क्रेडिट हे अर्न केले पाहिजे. जे विद्यार्थी डायरेक्ट आलेले आहे कम्प्युटर किंवा बाकीचे हे करून, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील 6 ते 8 क्रेडिट अर्न करणं अपेक्षित आहे. जर का तुमचे एवढे क्रेडिट पूर्ण झालेले नसतील, म्हणजे जर का तुमचे एक्स्ट्रा 8 क्रेडिट पूर्ण झाले नसतील, तर तुमचा निकाल काय येऊ शकतो, फेल येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या हॉल तिकीटमध्ये आलेले आहे त्यांनी संबंधित सब्जेक्ट टीचरला किंवा HOD यांना भेटून त्या अभ्यासक्रमाचं जे काही किंवा त्या ॲक्टिव्हिटीचं जो काही रिपोर्ट असतील किंवा डॉक्युमेंटेशन असतील ते त्यांच्याकडे सबमिट करा. ज्यांच्या हॉल तिकीटमध्ये आलेलं नाही त्यांनी घाबरून जाऊ नका, त्यांचे रिक्वायर क्रेडिट जे काही आहे ते पूर्ण झालेले आहेत. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला बऱ्यापैकी मी माहिती दिलेली आहे असं मला वाटतं, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर झालेल्या असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.